मस्त चहा रेडी झालेली आहे माझीवाली. काय माहिती मित्रांनो, खरंच खूप गळ्यात दुखतंय मला. सर्दी होती का काय का बोलून बोलून त्रास होतो. लाईव्ह घेते ना तो बोलून त्रास होतो का माहिती नाही मला. पण इथं मी माझा चहा मस्त अद्रक टाकून केलेला आहे. या मग तुम्ही पण चहा प्यायला. मी पित नाही, तुम्हाला माहिती मी चहा पित नाही, पण थोडंसं अद्रक वगैरे टाकलेला आहे गळा मोकळा होईल म्हणून. नाश्त्यासाठी मी उपमा बनवलेला आहे आज. आणि जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता आणि मिरची याचा तडका दिलेला आहे. आणि असं मस्त उपमा बनवलेला आहे व्हाईट. कोथमीर आवडत नाही दक्षला, तो काढून टाकतो म्हणून मी कोथमीर टाकली नाही. जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता याच्यात कोथमीर. पण मी असाच सिंपल बनवलेला आहे. उपमा खायचा नव्हता तर डोसे खातोय बघा. हॅलो कर, हाय मित्रांनो. कट्टी तुमच्यासोबत. त्याला उपमा खायचा नव्हता, त्याला गरम गरम डोसे करून दिले. हे बघा गाड्या बाजूलाच घेऊन बसलाय, पाहिलं का. बाय, चलो खाऊन घ्या पटकन. ही पण दाखवायची. हे बघा, ही पण बघा दक्षची गाडी. खाऊन घे चल, बाहेर जायचंय. ठीक आहे पाहिली त्यांनी. खाऊन घे चल. त्याच्या हातानेच खातो बघा, त्याला नाही खाऊ घालत आता, खातो आपल्या हाताने. थोडं घे बेटा. इथं मी मस्त रेडी झालेली आहे, जायचं आहे भाजीपाला घ्यायला. दोघं बसलेले आहेत, अजून रेडी झाले नाहीत. मस्त रेडी झालेली आहे. पिंक कलरचा असं टॉप घातलेला आहे. अशा इयरिंग्स आहेत सुंदरशा. तर मस्त रेडी झालेली आहे. आता मी भाजीपाला घ्यायला जाते. संडेची नुसती धावपळ असते. पळापळ नुसती. तर चला मग जाऊया भाजीपाला घ्यायला. आता मी निघाली आहे भाजीपाला घ्यायला. आणि तुम्हाला म्हटले ना संडेची धावपळ असते. भाजीपाला घ्यायला जात आहोत आता. 11:30 वाजलेले आहेत वाटतं. आणि दक्षू दाखवते तुम्हाला. तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला सांगू ना, कधीच मला पुढे बसू देत नाही. त्याची जागा पुढेच असते. सीट बेल्ट लावायला लावलं तर लावत नाही. तर आता आम्ही भाजीपाला घ्यायला चाललो. चला मग. अंबर पर चांद जब आए. जत्रेमध्ये आलो होतो आम्ही. ब्लॉग टाकला होता, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. ब्लॉग टाकला होता बघा जत्रेचा. विकायला बसलेले आहे चटाई वाले. चटाई. ऐसा कोई प्रेमी हो, ऐसा कोई साथी हो, प्यास दिल की बुझा जाए. ला 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 ला. नीले नीले अंबर पर चांद जब आया, मान जाना मेरे यारा, मुझे दूर मिले. फायनली आता आम्ही पोचलेलो आहोत. मेरे यारा, मेरे यारा. भाजीपाला घेऊ आता. मस्त फायनली पोचलो ना मेरे यारा. संपत आला सीझन. पाऊस चालू झाला आहे. खूप पाऊस आहे बघा. दिसतंय का, गाडीवर दिसत असेल तुम्हाला. आता चाललोय. आता आम्ही घरी भाजीपाला वगैरे घेतलेला आहे मी. हे बघा किती सुंदर नारळाचं झाड आहे. मोरया मिसळ. कसली गर्दी आहे पाहिलं का. मिसळ पाव पुण्याचं फेमसच आहे. लय लोक आवडीने खातात. आता चाललोय आता आम्ही घरी. घरी चाललोय. पाऊस चालू झालेला आहे. मला म्हणतात की आपल्याला रिलायन्स मॉल आहे का होतो, रिलायन्स मॉलला जायचं आहे का म्हणून. तर मी म्हटलं नाही, आपण जेवण वगैरे करू, दुपारून बघू 4-1 वाजेला. आता तर जायचं आहे घरी. गाड़ी आई तो कुछ उन्होंने भी नया बोला मुझे लगा
अभी याद नहीं है, टाइम बहुत हो गया। तो उसी टाइम पापा को ना फोन आया, पापा के पास मेरे ख्याल कम से कम 10-15 मिनट सुनैना जी की बात। तो उन्होंने बात की तो बोला कि लड़के के साथ कुछ नया करना चाहती हूँ। कुछ हो गए, हमने बताया नहीं, जब उन्होंने बताया तो हम भी फिर हमको विश्वास ना हो कि फिर भी। इथं मी पालक चिरून घेतलेली आहे। माझं आहे ना किचन क्लीनच असतं। इथं पालक चिरून घेतलेले आहे। इथं डाळ मी पाण्यात टाकलेली आहे ज्याच्याने ते लवकर शिजेल म्हणून। मी जिरं, मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे ना, थोडंसं मीठ टाकलेलं आहे ज्याच्याने ते लवकर शिजेल म्हणून। परतून घेते। त्याच्यात आता काही घरगुती मसाले टाकते। याच्यात मी म्हणजे 2 चमचे लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। याला व्यवस्थित परतून घेते आता। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतून घेते। त्याच्यानंतर ही जी डाळ आहे इथं आता मस्त मीठ टाकते, थोडंसं स्वादानुसार। पहिले पण टाकलेलं आहे ना मी, म्हणून थोडंसंच टाकते। इथं मस्त डाळ पण रेडी झालेली आहे आणि इथं त्यांना नान गरम करून देत आहे मी। डाळ छान रेडी झालेली आहे। संडे स्पेशल थाळी, बासमती राईस, पालक दाल, नान आहे आणि लिंबू आहे। या मग जेवायला सगळेजण। संडे स्पेशल थाळी, बासमती राईस, पालक डाळ, मस्त हे लिंबू आहे। या मग।